श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. उद्या आहे वटपौर्णिमा. उद्या शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी वटपौर्णिमा आली आहे. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. प्रत्येक सुवासिन महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. आपल्या पतीच्या कामात यश, सुख, आयुष्यामध्ये सुख, संपत्ती आणि आनंद राहावा यासाठी वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं व 7 प्रदक्षिणा घालून वडाच्या झाडाला 7 जन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रत्येक महिला प्रार्थना करत असते. तर या दिवशी आपल्याला काही उपाय केले असता त्या उपायाची प्रचिती आपल्याला लवकर येते. म्हणून उद्या शुक्रवारी वटपौर्णिमे दिवशी वडाच्या झाडाला अशी एक गोष्ट अर्पण करायची आहे. ही गोष्ट अर्पण केल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनातील गरिबी जाऊन जीवनात असलेले संकटे, दुःख, दारिद्र्य, घरातील वाद मिटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबही करू शकता. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला किंवा प्रत्येक प्रकारचे दुःख, यातना असतातच. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावाच लागतो. माझ्यापासून तुमच्यापासून सर्वांना प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कष्ट हे करावेच लागत असतात. परंतु हे सर्व दुःख सहन करून, संघर्ष करून कधीही मनासारखे घडत नाही. असे आपल्यासोबत घडते. काही व्यक्ती ऐशोआरामात राहूनही त्यांच्या वाट्याला सुखच सुख असते. या सर्वांचं उत्तर एकच आहे. प्रत्येकजण म्हणतो की देवदेव करून आपण श्रीमंत बनू शकत नाही. यासाठी कष्टही करावे लागतात. पण काही वेळा कष्ट करूनही यश मिळत नाही. त्यावेळी नुसते कष्ट हे उपयोगाचे नाही, तर त्यासाठी नशिबाची साथ असावी लागते व आपले कर्म करण्याची पद्धत, तसे भगवंताची कृपाही असावी लागते. तेव्हा आपण यशाची शिखरे गाठू शकतो. आपण विश्वास ठेवत नसलो तरीही प्रत्येक सणामागे काहीतरी सत्य लपलेले असते. म्हणून अशा या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला खूप महत्त्व आहे. म्हणून घरातील प्रत्येक स्त्रीने वडाच्या पूजेसाठी जाताना ही एक वस्तू अवश्य न्यावी व ती वडाच्या झाडाला अर्पण करावी. त्यामुळे आपल्या घरातील अशुभ घटना, दुःख, दारिद्र्य, आजारपण, नात्यातील ताणतणाव या सर्व समस्या दूर होणार आहेत. तर ती कोणती वस्तू आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर ती एक वस्तू आहे कुंकू व हिरव्या बांगड्यांचा चुडा, म्हणजेच हिरवा चुडा. हा सौभाग्याची खूण आहे. हा अलंकार आहे. पूजेसाठी जाताना आपण आपल्या पूजेच्या थाळीमध्ये ह्या वस्तू घेतल्या पाहिजे आहेत. त्यामध्ये आरतीचं ताट असावं, त्यामध्ये काही फुले, हिरव्या बांगड्यांचा चुडा, त्याचबरोबर केळी किंवा कोणतंही एक फळ असं घेऊन, सुती धागा, त्याचबरोबर कापसाचे पवते, असे जे सौभाग्य अलंकार आहे ते पूजेसाठी घेऊन जावेत. त्याचबरोबर पाण्याचा एक लोटा व एका वाटीमध्ये थोडंसं दूध कच्चे घेऊन ते आपण या दिवशी वडाच्या झाडाला अर्पण करावे. व तसेच एक ओढणी, जी ओढणी देवीवर टाकलेली असते, अशा प्रकारची एक ओढणी पूजेसाठी न्यावी. ती ओढणी वडाच्या झाडाला बांधावी. तिला हळदी कुंकू व त्या बांगड्या अर्पण कराव्यात. तसेच प्रत्येक प्रदक्षिणाच्या वेळी आपण हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा व शेवटी आपली इच्छा व्यक्त करावी. व त्यानंतर 5 सुवासिनी महिलांची गव्हाने किंवा आंब्याने ओटी भरून नंतर आपण घरी यावे. घरी आल्यानंतर प्रथम आपण तुळशीला हळदी कुंकू लावून तिचा आशीर्वाद घ्या. अशा प्रकारे उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला ही गोष्ट आपण अर्पण करावी व आपल्या
कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण वडाकडे ही प्रार्थना करावी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात हा व्हिडिओ शेअर करा. आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.